चा कॉल आलाय, परंतु कॉम्बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल बदल, जिथे जोडले जातील आमचे मच्छिंद्र पाटील सर आणि दिनेश पाटील सर. थँक्यू. देवांश निर्वी I11 कोण वर्सेस श्रीदत्त भातान या दोन संघादरम्यानची लढत. टॉस जिंकला श्रीदत्त भातान संघानं आणि स्वीकारलंय सरळ प्रथम फलंदाजी. आज जणू काही धावांचा पाठलाग व्हायचाच नाही असं या पीठने ठरवलंय आणि त्याच्यामुळेच टॉस जिंकत प्रत्येक संघ प्रथम फलंदाजी स्वीकारतोय. पहिल्याच बॉलर मात्र पुन्हा एकदा आपला गेअर शिफ्ट करत एक मॅच सोडली तर प्रत्येक सामन्यामध्ये सागर भोईरनं चौकारण्याची सुरुवात केली आहे. बॉल चांगला आहे, परंतु पंचांना मात्र तो चांगला वाटला नाही आहे, कारण ज्या प्रकारचा बॉल राहिला ऑफस्टिकच्या बराच बाहेरून गेला, इथून मात्र दिसला नाही, परंतु रेफर केलं जात आहे. गोलंदाजांनी चॅलेंज केलं आहे पंचांच्या निर्णयाला. चॅलेंज केलं आहे निर्णयाला. इथे मात्र पाहतोय आपण नेमकं काय घडेल. आता इथून जे चार संघ खेळणार आहेत प्रत्येकाला एक बाईक तर मिळणारच आहे, परंतु इथून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिंकत मात्र सोनाई प्रतिष्ठानची ही ट्रॉफी आपल्या घरात घेऊन जायची हे स्वप्न प्रत्येकाचं आहे. 12th मॅनना फक्त बघा, व्हाईट बॉल कॉल. व्हाईट बॉल. पहिल्या बॉलवर मात्र चौकार आणि या बॉल वाईड. आकाश मात्रे फटका चांगला आहे. अकूट टप्प्याच्या बॉलला कव्हर पॉईंटच्या मधून सीमारेषा भेदली या बॉलनं. काय सुरेख फटका पाहतोय सागर भोईर. सकाळच्या प्रहरी सुद्धा बरसतोय, ठोकतोय हा खणखणीत चौकार. कोण संघ खेळतोय खऱ्या अर्थानं त्यांचे चाहते नेहमी त्याच्या सोबत असतात. संदेशजी मात्रे कैलासबाजी सारिका 11चे पॅकर आहेत, ते या सामन्याचा आनंद घेत आहेत. JD भोपी आनंद घेत आहेत. दीपकजी मात्रे माजी सरपंच, ज्यांच्या वाढदिवसाची जणू काही गिफ्टच या संघानं क्वालिफाय होऊन त्या दिवशी दिली. आणखीन एक चांगला फटका. खडे खडे उडवले जात आहेत. फक्त टाइम करत बॉलला पॉईंटच्या मधून भरताप वेगानं कव्हर पॉईंटच्या मधून मात्र आणखीन एकदा ॲक्शन रिप्ले चौकार. खालापूर तालुक्याची विभागाची ओशान आहे तो तालेगाव गावाचा. सचिन तांडेल दादाने ठेवलाय सोनाई. सलग तीन चौकार लागोपाठ ठोकले ते म्हणजे सागर भोईरनं, आणि तो तिसरा फलंदाज ठरलाय सलग 3 चौकार ठोकणारा. हवेत उडालाय, उडवलाय, झेलच्या खाली अनिकेत राहिलाय. अनिकेतनं चांगला झेज केला, मिडऑफच्या दिशेने उभा होता, तिथून सरळ धावत सुटला पाठीमागे आणि एक चांगला झेल टिपत ज्यानं सलग 3 चौकार ठोकले त्या सागर भोईरला केला बाद. निलेश भोईर नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होतोय. आज या संपूर्ण रजनीमध्ये 40 धावाही डिफेन्स झाल्या. 30-32 धावांनी ही रंग दाखवले. चांगली धावसंख्या. टॉस जिंकत प्रथम फलंदाजी घेत ज्या काही धावा जमतील त्या जमवण्याचा प्रयत्न केला आणि मग मात्र उत्तरार्धामध्ये सगळ्यात प्रभावी कामगिरी आज करणारा संघ आहे तो म्हणजे श्रीदत्त भातान. काय गोलंदाजी राहिली आहे. निलेश भोईर नवीन फलंदाज आकाशसाठी. बॉल स्लॉटमध्ये आलाय, स्क्वेअर लेगच्या मधून 1 बाउंड सीमारेषा बाहेर. हा आणखीन एक खणखणीत चौकार. चपराक लगावली जाते. हे षटक खराब पडलं जात आहे कारण प्रत्येक बॉलवर प्रहार
एक वाईट बॉल आणि लागोपाठच्या 4 बॉलवर 1 विकेट वगळता प्रत्येक बॉलवर चौकार. घेऊ पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा भारत संघानं प्रत्येकानं चौकारानं सुरुवात केली, रोशननं षटकारानं सुरुवात केली आणि इथेही मात्र चौकारांनी सुरुवात केली जातीये. आणि इथे हा शेवटचा बॉल राहिला डॉट. 2 चांगले बॉल ज्याच्यावर 1 विकेट आली सागर भोईरची आणि शेवटचा बॉल डॉट आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती 17 धावा. तब्बल 17 धावा, मोठ्या धावांचा पाठलाग उत्तरार्धामध्ये कदाचित अनिकेत आणि टीमला करावं लागणार आहे. परंतु अनिकेतची फलंदाजी बहरली या स्पर्धेमध्ये. परंतु कालची रात्र आणि आजच्या रात्रीमध्ये फरक आहे. तो फरक भरून काढला जाईल का? चला फिल्डिंग लावून घ्या. 1 षटकाचा खेळ संपलाय, 17 धावा बोर्डवर लागले. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. उत्तम खेळ करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज आहे. अतिशय उत्तम आणि दर्जेदार खेळ इथे मात्र आपण पाहतोय. साई प्रसाद हॉटेलचे मालक नितीनजी म्हात्रे या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. देवांश निर्वी I11 कोण वर्सेस रत्त भातान या 2 संघादरम्यानची ही दुसरी सेमीफायनल. इथून फायनलचा प्रवास वानवली संघानं काय रुबाबात प्रवास केलाय. नारपोलीसारख्या ताकदवान संघाला नमवणं सोपं नव्हतंच, परंतु काहीसा कॅज्युअल अप्रोच राहिला नारपोली संघाचा आणि तिथेच मात्र गाफील राहिला की या धावांचा पाठलाग होणार नाही. असं होता होता त्यानं धावांचा पाठलाग कधी केला तो समजलंही नाही. वानवली संघाचं कौतुक केलं जाईल कारण धावांचा पाठलाग तिथे होत नाही, परंतु तिथे 31 धावांचा पाठलाग त्यानं काही बॉल स्पेअर ठेवत केलाय. अनिकेत म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्राईकर मात्र जयेश भोईर, ज्या जयेशनं भरीव कामगिरी केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि आपल्या संघाचा डाव सावरलाय तो जयेश भोईर ऑन स्ट्राईक. चांगला बॉल, लेग बाईची रन्स मात्र मिळते. एक या रन्सनं दाभोळकर धावा लागत आहेत, त्या तब्बल 18 धावा. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली जाते कारण 30-35 धावा ही चॅलेंज बनू शकतो. ज्या प्रकारे आज संपूर्ण रात्रीमध्ये श्रीदत्त भातान संघाची कमाल राहिली गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजानं भरीव कामगिरी करत मात्र सगळ्यांना वेटीस धरलाय. तनिष जुमारेचा खेळ अनुभवला आणि बऱ्याच वेळा मी सांगितलं होतं निलेश की तनिष तुमच्याकडे जो बी टीमचा गोलंदाज आहे ना, कारण बी टीम त्यांची सक्षम आहे, दुसरी फळी त्यांची सक्षम ना, त्या गावाचा क्रिकेट प्रगत होतो आणि भातान संघाचं कारण ते तनिषनं चांगली कामगिरी केली आहे. चांगला फटका पाहतोय, कव्हर पॉईंटला पुण्यक्षेत्राशी तैनात आहे. पहिला आला, दुसऱ्यानं उचलला, फेकला, तत्पूर्वी मात्र रन्स मिळते फक्त आणि फक्त 1च रन्स आणि एका रन्सनं दाभोळकर धावा लागल्या 19. नितीन म्हात्रे यांच्याकडून हॅट्रिक घेणाऱ्या खेळाडूस 3000 रुपयांचं पारितोषिक कोण संघासाठी लावण्यात आलेलं आहे. सलग 3 विकेट घ्या आणि तब्बल 3000 कमवा. अनिकेत म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज आहे. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. मागच्या सामन्याचा विचार केला तर कौशलनं काल कमालीची कामगिरी केली. 25 धावा 2 षटकामध्ये आल्यानंतर त्यानं तिसरं षटक 5 धावांचं हाताळलं आणि तिथेच गेअर शिफ्ट झाला. बर्दाबाई गाणं, बेस्ट वर्सेस बेस्ट, उत्तम दर्जाची कामगिरी. अनिकेत म्हात्रेला माहिती आहे बहुमूल्य विकेट आहे ती कमवायची जयची आणि ती विकेट मात्र कमावली जाते. बॅटची कडा अक्षयची चूक नाही, त्यानं मात्र एक चांगला झेल टिपला आणि अक्षय भोईरला केला बाद. आयुष्य खूप सुंदर आहे, ते आपल्याला जगता यायला पाहिजे. खऱ्या अर्थानं वारंवार आपण सांगतो, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या सर, एक दिवस मरणार हे प्रत्येकाला माहीत आहे, परंतु मरायचं कोणालाच नाही आहे. प्रत्येकाला पाणी आवश्यक आहे, परंतु पाणी वाचवायचं कोणालाच नाही आहे. सावली प्रत्येकाला हवी आहे, परंतु झाड कोणालाच लावायचं नाही आहे. अन्न प्रत्येकाला पाहिजे, पण शेती आम्ही करणार नाही. माणसाला प्रत्येक माणूस व्हायचं आहे, परंतु माणुसकी जपायची नाही आहे. ही आजची परिस्थिती आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला
शिक्षणानं अंगठ्यापासून सहीकडे घेऊन गेलं, परंतु आजची टेक्नॉलॉजी पुन्हा आपल्याला सहीकडून अंगठ्याकडे घेऊन आली. ताटमानेने जगणारा समाज आज माना खाली घालून मोबाईलमध्ये गुंतलाय. ही सगळ्यात मोठा ड्रॉबॅक राहिलाय. झेल होता, नामी संधी होती, रेस्ट जे पाहिलं जाईल. आपण पाहतो इथे मात्र पंच रिव्ह्यू कुणाचा आहे? अंपायर्स कॉल आहे. इथे पाहिलं जाईल हाईट फॅक्टर. जसा तिसऱ्या पंचांकडे बोललं जातं ना, 12th मॅन सरळ येतात उठून. येणाऱ्या काळामध्ये सतीश मी नेहमी सांगत आलो आहे, सेपरेट केबिन, नाहीतर रेग्युलर पंचांना उचलून नेतील एवढी गॅरंटी आहे 12th मॅनची. आणि दोघांमध्ये जुगलबंदी होते. बऱ्याच वेळेला मी इथे दररोज थोडी थोडी पाहिले कटकट. नव्हताच, होताच. त्यांनी काय करायचं बिचाऱ्यांनी. आणि दोघांना कन्व्हिन्स करणं फार कठीण असतं, कारण जेवढे ते म्हणतात ना, चायपेक्षा किटली गरम, 11पेक्षा 12th लय खतरनाक असतात, हे सगळ्यांना माहीत आहे. डिसिजन पेंडिंग. स्टार टेनिस क्रिकेट. इट्स अ नो बॉल कॉल. नो बॉल कॉल. त्याच्यामुळेच येईल. अंपायर्सना शंका आली, आणि एकदा अंपायर्सना शंका आली ना की समजायचं काहीतरी घडतंय. आणि इथे मात्र हा नो बॉल. धापलकर धावा लागत आहेत ते आतापर्यंत 22. फ्रीटचा बॉल आहे. पुन्हा एकदा मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉल टोळण्याचा प्रयत्न केला आहे. सिंगल रन्स मात्र मिळते आहे, आणि सिंगल रन्सनं धापलकर धावा लागल्या तब्बल 23 धावा. तर खऱ्या अर्थानं मचिंद्र सर आपण म्हणत होतो ना की ताटमानेने जगणारा आपला समाज मोबाईलच्या पायी माना खाली घालून जगायला लागला. ही टेक्नॉलॉजी, बदलतं युग बदललं आहे, सगळं बदललं आहे, परंतु माणूस बदलला आहे हे कुणी मान्य करत नाही आहे. माणूस की विसरला आणि माणसातल्या नात्यातला आणखीन एक चांगला फटका. लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल झाला आहे. रन्स मात्र मिळते 1 निलेशला. निलेशच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पोहोचली जाईल ती तब्बल 24 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. मागचा सामना ॲक्शन रिप्लाय सुरू आहे. मागच्या सामन्यामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये 25 जमल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये जर का कोण संघानं कमबॅक मिळून दिला आणि 30-32 पर्यंत डिस्ट्रिक्ट ठेवला तर ताकदीचा खेळ जरूर रंगेल. परंतु श्रीदत्त भातन संघाची ताकद आज सगळ्यात मोठी राहिली गोलंदाजी. अनिकेत मात्रे आतापर्यंत 6 धावा मोजतोय. शेवटचा बॉल आहे. फटका चांगला आहे, परंतु इथे मात्र आपण पाहतोय आकाश मात्रे घोड चूक करतोय. जिथे धावांचा वणवाय, जिथे धावांचा दुष्काळ आहे, तिथे मात्र झेल सुटला. गेला सीमारेषा बाहेर. 6 धावा. बोल म्हणजे खरं घराच्या बाहेर उंबरट्यावर येईपर्यंत खोटं गाव फिरून आलेलं असतं. त्याच्यामुळे आजकाल दुनिया खोट्याचीच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. कारण खोट्याला सिद्ध करावं लागत नाही, परंतु खऱ्याला पुरावा देऊन सिद्ध करावं लागतं. ही आजचा कलियुग आहे. त्याच्यामुळे इथे शेवटच्या बॉलवर आकाशनं सोडलेला तो झेल, त्या आलेल्या 6 धावा कोण संघाला नक्कीच महागड्या राहतील यातील मात्र शंका नाही आहे. मनीष मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर आहे. बोर्डवर धावा लागले ते तब्बल 30 धावा. येणाऱ्या 6 बॉल्समध्ये मनीष मात्रे कशा प्रकारची गोलंदाजी करेल की निलेश भोईर आणि रोशन भोईर पुन्हा एकदा धावांचा डोंगर उभा करतील. 6 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. या पूर्वार्धामध्ये काय रंगतदार खेळ होईल. चला पुन्हा तापा तुमच्याकडे येते. फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्रशेख तैनात आहे. 1च रन्स मात्र मिळते. निलेशला दुसऱ्या रनचा प्रयत्न पहा. निलेशचा चांगला राहिला आहे. प्रयत्न तर सुरू होता जरूर, आणि अखेरकार तिथे मात्र 1च रनवर समाधान मानलं. आणि सगळा डान्सर ग्रुप पुन्हा एकदा आयोजकांकडे वळलाय. त्यांनाही काहीतरी दिवाळी दसरा
काहीतरी मागणी असणार, त्यांच्या शंका पुरा करा. रात्रभर नाचले त्यांना बोनस कंप्लीट करा. त्याच्यामुळे अंगावर शाली टाका, त्यांच्या ओटी भरा आणि त्यांचं काम पूर्ण करा. धावपलकर धावा लागले तब्बल 31 धावा. गोलंदाज मनीष म्हात्रे, रोशन भोईर ऑन स्ट्राईक. फुल टॉस बॉल. धावा बनताय तिथे मात्र 1 रन्स कंप्लीट केली आहे रोशननं. इट्स अ नो बॉल कॉल, ॲब्सल्युटली भीमर. आणि त्याच्यामुळे जिथे मात्र नो बॉल राहिला. एक्स्ट्राच्या धावा येत आहेत. 1+1 एकूण धावा 2 आणि त्यानंतर पुढचा बॉल फ्री हिट. आतापर्यंत या स्पर्धेमधला 16वा नो बॉल आहे. 101 हून अधिक वाईट बॉल आहेत. त्याच्यामुळे आणि डबलमध्ये 99 बेला डबल. फ्री हिटचा बॉल आहे, त्याच्यामुळे धावा फक्त घेता येतील. रनआउटची फक्त संधी आहे. तसा कोणत्याही प्रकारचा फलंदाज बाद होऊ शकत नाही. फेकी खराब होती आहे. नेमके कोण संघानं खांदे का पाडावेत? नेमकं असं काय घडतंय? क्रिकेटमध्ये तुम्ही कुठून कसे आलात याची पर्वा नसतेच मुळात. एनर्जेटिक खेळ हा तत्व असतं क्रिकेटचा. एक संध बनायचं, एकत्र लढायचं, जी संधी मिळेल ती संधीचं सोनं करायचं, तरच क्रिकेट घडतीये. तुम्हाला थंडी वाजली, तुम्हाला गरम झालं, ही कारणं मुळात क्रिकेटमध्ये चालतच नाहीत. आणि त्याच्यामुळेच इथे मात्र थोडासा कॅज्युअल अप्रोच मी कोण संघाचा पाहतोय. 35 ऑन बोर्ड. कदाचित आम्हाला ही संधी इथे मात्र ऐवा झेलची आली होती. ते स्पष्ट करतो. त्यांना माहीत आहे आम्हाला लढण्या इतपत धावा तर आम्ही उभ्या केलेत. आणि निलेशचा कमाल तर असाच राहिलाय. अतिशय उत्तम खेळ त्याचाही प्रत्येक स्पर्धेमध्ये राहतो आणि तो दाखवतोय षटकार मनीष म्हात्रेला. जिथे संधी मिळेल तिथे रन घेण्याचा प्रयत्न कायम राहतो. रन्स 41. यस, व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू आहे का? बॅटिंग साईडचा रिव्ह्यू आहे. चला घ्या बघून पटकन. चला, रिव्ह्यू म्हणजे 3 मिनटं. मिनटाचा गणित असतो. रिव्ह्यू म्हणजे कंप्लीट 3 मिनटं. फिल्डिंग लावून घ्या, निर्णय येईल. जसा निर्णय येईल लगेच बॉल ट्रॅव्हल करायचा आहे. व्हाईट बॉल कॉल. आणि इथे मात्र या वाईडनं 42 धावा बोर्डवर लागतायत. 42 धावा. मनीष म्हात्रे पुन्हा एकदा मात्र सज्ज झालाय. तडाखा जारी आहे. काय सुरेख फटकेबाजी पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेत आज ए गटामधून आम्ही प्रत्येक मातबर संघाला घरचा आयर दिलाय. आज आमच्या फलंदाजीनं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलाय. परंतु आतापर्यंतच्या खेळामध्ये निलेश भोईरचा खेळ म्हणावा तसा बहारदार झालाच नव्हता. म्हणून की काय ही इनिंग त्यानं शेवटला ठेवली होती. काय सुरेख फटकेबाजी पाहिलंय, काय पीक केलं बॉलला. आणि इथे मात्र उडवला हा षटकार. आणि या षटकारानं धावपलकावर धावा लागल्या तब्बल 48. या षटकातील बॉल शिल्लक असतील तब्बल 2.
हा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे. या बॉलवर मात्र रन नाही आहे, परंतु 48 धावा, 3 षटकाचा खेळ. यामधला फक्त एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. अतिशय उत्तम बॅटिंग आतापर्यंत पाहिली आहे. प्रत्येक गोलंदाजावर प्रहार झालेत. पहिला गोलंदाज आकाश मात्रेने तब्बल 17 धावा मोजल्या. अनिकेत मात्रेची गोलंदाजी खूप छान होती, पण तिथे मात्र सुटलेला एक झेल, त्यानंतर आलेला षटकार, तिथून थोडासा गिअर शिफ्ट झाला, परंतु मनीष मात्रेवरही थोडेसे प्रहार झाले आणि आतापर्यंत 18 धावा मनीष मात्रेही मोजतोय. येणाऱ्या इनिंगमध्ये मात्र अनिकेत मात्रेला बरसल्याशिवाय पर्यायच नाही आहे. शेवटचा बॉल ही खूप छान राहिला आहे. तिथे मात्र अपील जरूर झाला आहे. सिंगल रन्स कंप्लीट केला आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न भरता वेगानं इथे पाहिलं जाईल. फलंदाज बाद, रन आउट. खोटी माहिती डीजे आप्पा आणि प्रतीक, जाता जाता तुम्ही मलाही एक संधी दिलीत, त्याही विषयी बोलू आणि मीही रजा घेईन. 49 धावा बोर्डवर लागल्या. जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 50 धावांची गरज आहे. ती म्हणजेच I11 कोण संघाला धावांचा पाठला कसा होईल, तर उत्तरार्ध कसा रंगेल. तत्पूर्वी जे गाणं लगावलं, कोणत्या आई घालानं लगीन मोडला, परंतु तुमचा पठ्य तरी एवढा कुठं चांगला होता, त्याची माहिती नेमकी तरी काय चांगली सांगायची. त्याच्यामुळं पर्याय तर हा एकच होता. त्यांनी सांगितलं, गळ्यामध्ये दगड बांधून तुमच्या मुलीला विहिरीमध्ये ढकलून द्या, एवढा चांगला मुलगा आहे, काय करणार. त्याच्यामुळे हे तुम्ही कोणी सांगू नका. आपला पठ्यही चांगला असावा, तर मात्र हे सगळं लग्न जोडली जातील. पण तत्पूर्वी हा पार्ट ऑफ गेम आहे. अतिशय सुंदर स्पर्धा, सोनाई प्रतिष्ठान 2026ची भव्य दिव्य स्पर्धा. आणि या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये या ऐतिहासिक मैदानावरती आमच्यासारख्या सर्वसामान्य समालोचकाला जी काही संधी दिलीत, त्याबद्दल समीरदादा, सचिनदादा आणि ललित गायकर या तुमच्या सगळ्यांचं मनाच्या अंतःकरणापासून मी आभार व्यक्त करतो. आणि आज सेवेला पूर्णविराम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. अनिल, बंधू कसं वाटलं या टुर्नामेंटमध्ये, सोनाई प्रतिष्ठानच्या टुर्नामेंटमध्ये? पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची अशी असते की प्रतिष्ठान जेव्हा होते ना, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं काम असतं सेवा करणं. मी मगाशी सांगितलं, ज्या दिवशी दुसऱ्याचं भलं वाटायला सुरुवात होईल, त्या दिवशी खरी समाजसेवा घडेल. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हे फक्त निमित्त आहे स्पर्धा, की आपल्या सगळ्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म देणं, पण त्याचा मागचा हेतू एकदम प्रामाणिक आहे. आमच्या हातून स्पर्धेच्या माध्यमातून, कारण काम करण्याला फक्त कारण शोधतो आणि ते कारण शोधलं टुर्नामेंटचं. आम्हाला हायलाईट व्हायचं नाही आहे, तर आपल्या ह्या मुलांना हायलाईट करायचे आहेत. पैसा फॅक्टर नाही आहे, तो तर आम्हाला द्यायचीच आहे, परंतु स्पर्धेच्या माध्यमातून नवा धागा जोडत आणखीन एक समाजसेवा करायची आहे. प्रत्येक डॉट बॉलवर तुम्हाला एक
खुर्ची देण्यात येणार आहे आदिवासी बांधवांना. आता एक देतील की ते असंख्य देतील यात मात्र शंका नाही आहे. त्याच्यामुळे जाता जाता एवढंच सांगेन, दादा जन्माला आलेला प्रत्येक माणसाला पहिल्यांदा नाव मिळतं आणि त्या नावाबरोबर गाव. ज्या दिवशी त्या गावाची ओळख तुमच्या नावाने होते ना, त्या दिवशी तुमच्या जन्माचं सार्थक होतं असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि सोनाई प्रतिष्ठानच्या नावानं आणि तळेगावचं नाव हे तुमच्या नावानं घेतलं तर हे तुमच्या कामाची पोचपावती आहे. तुम्ही सगळ्यांनी मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू बंधू, तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. खूप खूप धन्यवाद. आपण बोलूया सामन्याकडे जिंकण्यासाठी 50 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. बघायचा कोणता संघ वानिवली संघासोबत धडक मारणार फायनलच्या अंतिम रचनेमध्ये. याची मध्ये उत्कंठा शिकेला पोहोचते. पहिल्या चेंडूत एकच धाव मिळाली, 50 धावा कुठायच्या आहेत. अत्यंत धाडसीने भातान संघाचा प्रथम दर्शने फलंदाजी केली. बॅकफुटला स्क्वेअर कट दाखवला, सीमा पलीकडे जाणार. शकासने आउटफील्ड फास्ट आहे, गोलीच्या बेगाने चेंडू सीमा पलीकडे चौकार. सोला आणि 16.66 धावा तुम्हाला प्रत्येक षटकामागे कुटायच्या आहेत. आणि 45 फलंदाज ठरलाय ज्याने चौकाराने ओपनिंगची सुरुवात केली. वा मयूर, अप्रतिम जॉब. कीप गोईंग. खरंच इम्प्रेसिव्ह जॉब आणि सर्वांना प्रभावित केलंस. अप्रतिम कामगिरी तुझी देखील आम्ही गुणगौर करतोय. पहिल्या चेंडूत डॉट सिंगल आले, नंतर मात्र चौकार बघायचे आहे. सकाळचे आता वाजले ते टिकत 3:55. 5 मिनिटांना गुड मॉर्निंग होईल. गुड नाईट बंधू, खूप चांगला जॉब, व्हेरी गुड जॉब. 3 दिवसामध्ये आपला आवाज स्पर्धेला दिलात त्याबद्दल तुमचं देखील मनापासून धन्यवाद. सचिनदादा तांडे आणि समीर तांडेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न, आता खाली राहिला चेंडू. मगाशी चेंडू थोडासा उचली घेणार होता, आता खाली राहिला. फलंदाज बीट करत असताना डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 16.66 सरासरी तुम्हाला धाबा उभारायच्या आहेत. पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक तुमच्याकडे आहे, तेव्हा जर धाबांचा वनवा पेटवलात तर मात्र सामना पेटताना तुम्हाला एक संधी लाभेल. नाही जमलं, ऑन साइड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून जातोय फाईन लेग रिजनला. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये चेंडू पंचांच्या मागे फील्ड केला जातोय आणि मिळणार ते एकच धाव. या जयेश भोईरनं आम्हाला प्रभावित केलं. जबरदस्त अटॅकिंग कोणची केली. याच अनिकेत मात्रेनं आम्हाला प्रभावित केलं. याच अक्षयने चांगली कामगिरी केली. बघायचं आता मध्ये कामगिरी करायची ती शेवटच्या टप्प्यामध्ये. अभी नाही तो कभी नाही. 24 संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. 32 संघाचा प्रवास स्पर्धेमध्ये. फॉरवर्ड सीमा पलीकडे लॉगॉनला भेदत असताना चेंडू सीमा पलीकडे. पहिला चौकार ऑफ साइडला, दुसरा ऑन साइडला. ॲक्शन रिप्ले बघा निखिल बाबीरच्या माध्यमातून. अप्रतिम फटकेबाजी, पुढे आला, स्टेप आउट झाला आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा लॉंगॉनला भेदत असताना चौकार. 2 चौकार आतापर्यंत पाहिलेत. 10 Final delivery of this over, power play over, and end of the first over, only 10 runs on scoreboard. Required run 40 runs from 12 deliveries. So let's see which team will be qualified for the final and which team will be champion in this tournament. So let's see. 12 चेंडूने गरज आहे ती 40 धावांची. येस माली सर. मच्छिंद्र, खरं तर गेल्या 3 रात्रींमध्ये विकेट अतिशय चांगली आपल्याला बघायला मिळालेली आहे. म्हणजे बॉल बरोबर बॅटवर येतोय, षटकार चांगले येतात, चेंडू पण चांगला दिसतोय. परंतु या विकेटचे क्युरेटर आमचे बाजींचा आपण इथे सन्मान करतोय. मी बाजींना विनंती करतो की त्यांनी आमचा सन्मान स्वीकारण्यासाठी स्वागत कक्षामध्ये यावं. बाजी जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत विकेटवर लक्ष ठेवून असतात. रिपेअरिंग पण विकेटची ते करतात आणि विकेट तयार पण केली आहे, आखणी पण चांगली करतात. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र ट्रॉफी देण्यात येते, फोटो असलेली, आणि त्यांचा सन्मान पुष्पगुच्छ आणि शाल देऊन करण्यात येते. मी बाजींना विनंती करतो की त्यांनी त्याचा स्वीकार करावा. थँक्यू. 12 चेंडू 40 धावा. खूप खूप धन्यवाद दाजी. बाजी तुमचं देखील स्वागत करतोय. चेंडू लॉंग आपला लॉप करायचं होतं, नाही जमलं. फलंदाज बाद. पहिला धक्का परतावा गेला अक्षयला. अक्षय इज वॉकिंग बॅक. धावावरती पहिला धक्का.
या स्पर्धेमध्ये गोलंदाजानं आम्हाला प्रभावित केलं ते नाव आहे तनीश जुगारे. मागच्या सामन्यामध्ये त्याने 3 गडी बाद केले होते आणि एकूण या स्पर्धेमध्ये त्याने 6 गडी आतापर्यंत बाद केलेत. त्याला उत्कृष्ट गोलंदाजच्या लिस्टमध्ये हा गोलंदाज कधी पण येऊ शकतो. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, 32 संघांचा सहभाग, आतापर्यंत 29 संघ स्पर्धेतनं बाहेर फेकले गेलेत. बघायचं 3 संघ दावेदारी करतात चॅम्पियन बनण्यासाठी, मात्र चॅम्पियन कोण बनणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. ऐतिहासिक मैदान सोने प्रतिष्ठान ट्रॉफी कोण उचलणारी चमचमणारी ट्रॉफी, कारण उद्या या स्पर्धेमध्ये उद्या प्रत्येक नाक्यावरती, प्रत्येक शहरात, प्रत्येक ऑटो स्टँडवर, प्रत्येक सलून मध्ये फक्त एकच चर्चा, चॅम्पियन कोण बनलाय. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाला महत्व दिलं जात नाहीये. त्याला चॅम्पियन बनण्यासाठी जीवाचं रान करा. 10 सेकंदा फरकावरती 7 चेंडूचा खेळ संपलाय, फक्त 10 धावा आणि गडी बाद झाला 1. विकेट टेकर गोलंदाज झालाय तो तनीश जुमारे. वय वर्ष फक्त 18 आणि काय लादायक बेधुंद करणारी गोलंदाजी त्यांनी दाखवली. अप्रतिम कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली छाप सोडत असताना आजच्या स्पर्धेमध्ये गुड डिलिव्हरी, सुपर्ब. फलंदाजाला बीट करत असताना ऑन साइडला यावेळी नो लुक शॉटचा प्रयत्न केलाय. त्यावेळी फलंदाजाला बीट करत असताना गुड बॉलिंग. मागच्या सामन्यामध्ये त्यानं 12 चेंडू 28 असताना फक्त 2 धावा दिल्या. पहिल्या चेंडूत गडी बाद केला, दुसऱ्या चेंडूत गडी बाद केला, 3 गडी बाद करून फक्त 2 धावा आणि सामना जिंकून दिला होता या संघाला तोचा गोलंदाज. शॉट ऑफ प्लेन यावेळी मध्ये खूप सुंदर फटका सजवलाय. डीप कव्हरच्या डोक्यावरनं पहिला षटकार. मी निखिल बाबर यांना विनंती करतो की आपण कृपया स्टेजवर यावं. निखिल बाबर स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण थेट घरबसल्या या स्पर्धेचं प्रक्षेपण बघितलेलं आहे. निखिल बाबर आणि विशाल बाबर, फाउंडर विशाल बाबर यांचा सन्मान आपण इथे करतोय. थँक्यू. 9 चेंडू 34 धावा. अजूनही सामन्यामध्ये उचले घेणार चेंडू ऑन साला केल्याचा प्रयत्न, मात्र लॉंगरला बॅकअप आहे. प्रोटेक्शन तिथे मिळणार ती एकच धाव आणि फलंदाज अगदी चालत धाव घेतात. असं वाटतं की गार्डन मध्ये, आमच्या सेंटर पार्कच्या गार्डन मध्ये चालतात की काय. कॉन्फिडन्स होता या धावेमध्ये. मिळणार ती फक्त एकच धाव. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 33 धावांची. सामना इथूनही कमबॅक केला जाऊ शकतो, इथूनही बाउन्स बॅक दिला जाऊ शकतो. मात्र येणारे 2 चेंडू यावरती 2 मोठे प्रहार करावे लागतील तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. बघायचं यस सर. मच्छिंद्र सर, इथे सन्मान करण्यात येतोय स्टार टेनिस क्रिकेटच्या फाउंडर निखिल बाबर आणि विशाल बाबर यांचा. आणि विशाल बाबर मेंबर पण आहेत सोनाई प्रतिष्ठानचे. त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. कौशल थोरवेला विनंती आहे आपण कृपया स्टेजवर या. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा बाकी आहे, तरी वॉच द्यायचा बाकी आहे. त्याला विनंती आहे आपण इथे येऊन तो वॉच आपण घेऊन जावा. अनिकेत मात्रे चांगली नंतर फटकेबाजी करतोय. सनी मंडप डेकोरेटर्सचे मंगेश शिंदे असतील तर त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान आपण स्वीकारावा. थँक्यू. 7 चेंडू 27. अजून एक षटकार आला तर सामन्यात कमबॅक होऊ शकेल, बाउन्स बॅक असं करू शकेल आणि जबरदस्त कामगिरी करतोय. फलंदाज मात्र नाहीये. ऑन साइडला टोलवण्याचा प्रयत्न, मिळणार ती फक्त 1 धाव. सायक आपल्या हातामध्ये ठेवणार फलंदाज. येणारे चेंडू 6 आणि गरज 26 धावांची. 6-26 समीकरण जरी मोठं असलं तरी मात्र समीकरण कमी केलं जाऊ शकतो. खूप चांगली स्पर्धा. सर्व आयोजकांचं मनापासून धन्यवाद देईन, कारण 18 वर्षानंतर आम्हाला स्पर्धेमध्ये योग मिळाला. 2008ला ज्यावेळी IPL सुरू झाली त्यावेळी मी कॉमेंट्री क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल रुटलं आणि सचिन तांडे, समीर तांडे तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. नक्कीच मच्छिंद्र, आपल्या परिसरातील आमच्या सावळे गावचे मराठी समालोचक देवेंद्र माळी यांचा आपण इथे सन्मान करतोय. गेल्या 3 रात्रींमध्ये त्यांनी या सोनाई प्रतिष्ठान ट्रॉफीमध्ये आपलं सुंदर असं समालोचन केलेलं आहे. त्यांचा सन्मान मी करण्याची विनंती आयोजकांना करतो. अनिल कुरंगळे आणि आमचे विशाल मुंडे यांना मी विनंती करतो की त्यांनी देवेंद्र माळी यांचा सन्मान करावा. समालोचनाबरोबर सुंदर असं निवेदन पण त्यांनी या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. खरं तर आमच्या सावळे गावामध्ये किंवा परिसरामध्ये कार्यक्रमांमध्ये अतिशय सुंदर असं ते निवेदनही करत असतात. त्यांचं हार्दिक आभार. थँक्यू. 10 चेंडू पहिल्या षटकामध्ये आले ते फक्त 10 धाबा. दुसऱ्या षटकामध्ये 14 धाबा. एकूण धाबा 24. आता गरज आहे 7 चेंडू 26 धाबाची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 24 आल्यात आणि आता 7 चेंडू 26 करायचे. वाईट लाईन चुकली, लेन चांगली होती, लाईन मध्ये चुकली. पंचाने लगेच सांगितलं इट्स अ वाईट बॉल. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे 25 धाबांची. प्रेक्षकांचा मनापासून आभार. उदंड प्रतिसाद दिला स्पर्धेला.
असंच प्रेम कायम असू द्या आमच्या समीर दादांवरती आणि आमच्या सचिन दादांवरती. खूप खूप तुमचं देखील आभार. उदंड प्रतिसाद अक्षरशः डोक्यावरती स्पर्धा घेतली, प्रचंड प्रेम आपण दिलेल्या स्पर्धेला तुमचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, मात्र क्रीजचा वापर जास्त करायचा प्रयत्न केला, दाखपुटला गेला, रूम बनवला, फाईनला क्लिअर करायचं तर नाही जमलं. डॉट डिलिव्हरी, वेळ गेली, कार्यक्रम संपला, सत्ता गेली, शहाणपण संपलं असं नेहमी म्हटलं जातंय राजकारणाच्या या भाषेमध्ये. येणारे चेंडू 5 आणि गरज आहे 25 धाबांची. प्रत्येक चेंडू मागे 5 धाबांची गरज आहे. भारतात संघाचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. एका धाब्याने सामना जिंकला, नंतर मागे बोलून पाहिले नाहीये. त्या चुकातनं शिकला संघ आणि पुढे उभारी घेतली, भरारी घेतल्या संघानं, मागे बोलून पाहिलं नाहीये. मोठा फटका संघर्ष जारी, उंची जास्त लांबी कमी, जज करतोय फलंदाज बाद. अजून एक दे धक्का, 4 चेंडू 25 धाबांची गरज. तुमचं देखील विशेष कौतुक. त्यांना बॉडी म्हणजे आता टी शर्ट देखील दिलेल्या मंडळानं आणि ती बॉडी दाखवत असताना, टी शर्ट दाखवत असताना. येणारे चेंडू 4 आणि 25 धाबा. येस माली सर. डीजे वाल्यांना विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया स्टेजवर यावं. अतिशय सुंदर सुंदर अशी गाणी आहे ना मच्छिंद्र सर, कसं वाटलं? येस, अगदी आल्हादायक, मनाला अगदी आल्हादायक करून तो सोडलं. म्हणजे संगीत प्रेम्यांसाठी खूप चांगली मेजवानी आणि होती. म्हणजे फक्त ते डान्सर डान्स करतात तेच नाही, आम्हाला पण अगदी असं वाटत होतं की नाचावं प्रत्येक गाण्यावर. ते आमच्या डीजे वाल्यांचा इथे मान सन्मान करण्यात येतोय. चांगली ऑपरेटिंग, खूप चांगली ऑपरेटिंग. डीजे तुझे कौतुक कर. संगीत प्रेमी भरपूर प्रेक्षक असतात, त्यांना संगीताची पर्वणी दिली तुमच्या माध्यमातून, तुमचे देखील विशेष आभार. श्रीकांत डीजे आमच्या परिसरातील एक नामवंत डीजे. वारसा या सगळ्या मुलांनी जपलेला आहे, मामाचा वारसा या सगळ्या मुलांनी जपलेला आहे. त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद. डीजे वाल्यांचा, भातानकरांचं पण धन्यवाद आहे ना. ढाशा गोपाल स्टेजवरच आहे. भातांनी चांगल्या चांगल्या टीम बरोबर आज चांगली लढत दिली आहे. हो, प्रश्नच नाही माली सर, कारण जे एका धाब्याने जो सामना जिंकला, कांबोड्या संघाविरुद्ध सामना टाय झाला होता. 3 चेंडू 25 धाबांची गरज आणि तिथनंतर मात्र केलेली कामगिरी खूप चांगली राहिली. हुक केल्या चेंडूला फायनली ग्रेझाला उशीर झालाय, त्यामुळे उशिरा आलेलं शानपण मानावं लागेल. उशिरा आलेलं शानपण आणि भातक करपून घेण्याचा पडलेला पाऊस यांची किंमत दुष्काळ असते. हा दुष्काळ आहे चौकारांचा. आता याला फारशी किंमत नाहीये, फक्त अंतर कमी केलं जाऊ शकतं पराजयाचं. येणारे चेंडू 2 आणि 21 धाबांची गरज आहे. भारतान संघानं काय स्ट्रॅटेजी खेळली, पहिल्यांदा टॉस जिंकून अत्यंत धाडसीने आजच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आणि धावसंख्या 49, बेधुंद फलंदाजी, विस्फोटक सुरुवात आणि धाबांचा वणवा सुरुवातीपासून पेटवला आणि त्यामुळे त्या वणव्यामध्ये या संघाला पुढे आगेकूच करता आलं नाहीये. रिवर्स, यस, 2 धावांची पॅनल्टी घेऊन देखील पहिला सामना जिंकलाय आणि तो एका धावेने जिंकलाय. खूप खूप धन्यवाद. खूप चांगली माहिती आमचे आयोजक अनिल कुरुंगले आम्हाला देत असताना त्यांचं लक्ष बघा किती आहे. असे आयोजक असायला हवेत. प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांचं लक्ष असून सामन्यावरती देखील लक्ष आहे. 2 धाबांची पॅनल्टी घेऊन देखील हा संघ सामना जिंकलाय आणि फायनल मध्ये धडक मारतोय तो मात्र भातान संघ. आणि सामना पाहायला मिळेल विसरू नका, वानिवली वर्सेस भातान. तर मी माळीसरीतनं रजा घेतोय. आयोजकांचा खूप खूप आभार व्यक्त करतोय. सचिन तांडेलांचे, समीर तांडे, संपूर्ण आयोजकांचं आणि सर्व प्रेक्षकांचं, आयोजकांचं, सबजा आमचे डीजे मास्टर निखिल बाबर, तदनंतर आमचे स्कोरर मयूर, सर्व कॉमेंटेटर, अंपायर, सर्वांचा आभार व्यक्त करतोय. आणि मी दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन मी आपली रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री. जीवानी भावाचा आणि मॅन ऑफ द मॅच कोण? येस, निलेश भुई ठरलाय. मंगेश शिंदे यांना विनंती आहे. मंगेश शिंदे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवर या. आपण सनी मंडप डेकोरेटर्सचे मंगेश शिंदे. फायनलचा सामना आता होणार आहे तो भातान विरुद्ध वाणी